गणेश चतुर्थी स्पेशल आज आपण उकडीचे मोदक घरामध्ये तयार करणार आहे। गणपती बाप्पांचा आवडता प्रसाद म्हटलं तर उकडीचे मोदक। तेच उकडीचे मोदक तुम्हाला घरामध्ये एकदम सोप्या पद्धतीने तयार करता येणार आहे। एवढी सोपी रेसिपी आहे आणि उकडीच्या मोदकाची ऑर्डर देखील तुम्हाला घरामध्ये घेता येणार आहे। याची पण माहिती आपण या रेसिपीमध्ये सांगितलेली आहे, त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत बघा। नमस्कार, मी सपनास इंडियन फूड्स कुकिंग रेसिपीमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे। आज आपण मोदक तयार करणार आहे आणि मोदक तयार करण्यासाठी इथं आपण 1 वाटीना तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। आपण हे तांदळाचं पीठ ना घरामध्येच तयार केलेलं आहे। इंद्रायणी तांदूळ अर्धा किलो आणि आंबेमोहर तांदूळ अर्धा किलो आपण दोन्ही तांदूळ एकत्र केले, ते स्वच्छ धुतले, ते नितळून घेतले आणि नंतर घरामध्येच वाळवून ना त्याचं बारीक असं आपण गिरणीवरती ना पीठ तयार करून आणलं। तेच पीठ आहे 1 वाटी आपण मोदकासाठी इथं घेतलेलं आहे। आता आपल्याला पहिल्यांदा ना मोदकासाठी सारण तयार करायचं आहे। त्यासाठी आपण गॅसवरती कढई ठेवली। कढईमध्ये आता आपल्याला ना 1 चमचा एवढी खसखस घालायची आहे। सारणामध्ये खसखस घातली ना मोदक चवीला खूप छान लागतो, त्याच्यामुळे आपल्याला 1 चमचा एवढी खसखस घालायची आहे। आणि खसखस आपण भाजताना ना लो फ्लेमवरती भाजायची, त्याच्यामुळे ती छान अशी भाजल्याही जाते। आपण आता खसखस ही भाजून घेतली, नंतर मग त्याच्यामध्ये आपल्याला ना 1 वाटी एवढा गूळ घालायचा आहे। गूळ आपण मेल्ट करून घेणार आहे। त्यासाठी आता आपल्याला गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे आणि मिडियम फ्लेमवरती गूळ आपण मेल्ट करून घेणार आहे। त्याच्यामध्ये आपण 1 चमचा एवढं तूप घातलेलं आहे। तुपामुळे काय होतं, गूळ पण लगेच मेल्ट होतो आणि जे सारण आहे ना ते मऊसूत होतं आणि मोदक चवीला छान लागतो। त्याच्यामुळे आपण त्याच्यामध्ये 1 चमचा एवढं तूप घातलेलं आहे। गूळ मेल्ट झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला ना जे आपण इथं ओल्या नारळाचा किस तयार करून घेतलेला आहे ना तो घालून घेतलेला आहे। तो आता गुळामध्ये आपल्याला सगळा मिक्स करून घ्यायचा आहे। मिक्स झाल्यानंतर इथं मग आपण लगेच गॅसची फ्लेम लो केलेली आहे। लो फ्लेमवरती आपल्याला आता सारण तयार करून घ्यायचं आहे। सारण तयार करत असताना बघा, गुळामुळे काय होतं, सारणाला थोडंसं असं पाणी सुटतं। त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, सारण तयार करत असताना त्याच्यामध्ये ना आपल्याला 1 चमचा एवढं तांदळाचं पीठ घालायचं आहे। इथं बघा आपण 1 चमचा एवढं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, ते घालून घेणार आहे। त्याच्यामुळे काय होतं, सारण पण कोरडं होतं आणि सारण तुम्ही 2 आठवडे वापरू शकता। हे सारण कोरडं झालं की ते एकदम छान राहतं 2 आठवडे आणि तुम्हाला त्याचे मोदक नंतरही तयार करता येतात। त्याच्यामुळे आपल्याला ना सारणामध्ये तांदळाचं पीठ घालायचं आहे। आता इथं आपलं सारण पण तयार झालेलं आहे, तुम्ही बघू शकता एकदम छान असं सारण झालेलं आहे। त्याच्यामध्ये आता आपल्याला फ्लेवरसाठी ना विलायची पावडर घालून घ्यायची आहे। त्यामुळे काय होतं, मोदकाला एक छान वास बसतो आणि आपल्याला गुळाचा कोणताही पदार्थ असू द्या त्याच्यामध्ये जायफळ घातला ना त्याचा स्वाद आणखी वाढतो। त्याच्यामुळे आपण त्याच्यामध्ये जायफळ घातलेलं आहे। जायफळ घातल्यानंतर आता आपल्याला सारण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। इकडं आपलं सारण पण बघा छान असं तयार झालेलं आहे। तांदळाची उकड तयार करण्यासाठी इथं आपण वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि पाणी घेताना बघा मी 1 फुल भरून वाटी नाही घेतलेलं, थोडंसं कमीच आहे। त्याच्यामध्ये आपण 1 चमचा एवढं दूधही मिक्स करून घेतलं, तरीसुद्धा पाणी कमीच आहे, 2 चमचे एवढं। ते का कमी आहे ते नंतर तुम्हाला पुढे जाऊन कळेलच। तर ते पाणी आपण कढईमध्ये ओतून घेऊया। कढईमध्ये ओतल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, पाण्याला एक चांगली उकळी येऊ द्यायची आहे। त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा एवढं तूप घालायचं आहे। तुपामुळे काय होतं, जो मोदक आहे ना तो दिवसभर मऊसूत तसाच राहतो। त्याच्यामुळे आपल्याला तूप घालून घ्यायचं आहे आणि पाण्याला उकळी आल्यानंतर मग आपल्याला लगेच मीठ घालून घ्यायचं आहे आणि मीठ घातल्या लगेच आपल्याला तांदळाचं पीठ घालायचं आहे। दूध घातल्यामुळे आपल्याला मीठ जे आहे ना ते शेवटलाच घालून घ्यायचं आहे आणि लगेच तांदळाचं पीठ घालून घ्यायचं आणि तांदळाचं पीठ घातल्यानंतर ते पीठ बघा आपण लगेच मिक्स करून घेणार आहे। आपल्याला लगेच ही पॅचोलाच्या साहाय्याने ते मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथं आपण गॅसची फ्लेम ना लो ठेवलेली आहे। लो फ्लेमवरतीच आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स झाल्यानंतर आता आपण काय करणार आहे, त्याच्यावरती एक झाकण ठेवणार आहे। तांदळाचं जे पीठ आहे ना ते आता आपल्याला ना थोडंसं वाफवून घ्यायचं आहे। आपण 1 मिनिट जर हे पीठ लो फ्लेमवरती वाफवून घेतलं ना, त्याचे जे मोदक आहेत ना ते एकदम मऊसूत पण तयार होतात आणि मोदक चिरल्या जात नाहीत। त्यामुळे आपल्याला तांदळाचे पीठ जे आहे ना ते वाफवून घ्यायचं आहे 1 मिनिट एवढं लो फ्लेमवरती। आता 1 मिनिट एवढं आपण लो फ्लेमवरती वाफवल्यानंतर आता ते चमच्याने चांगलं मिक्स करून घेतलं।
पीठ पण चांगलं वाफलेलं आहे, ते आता आपल्याला परातीमध्ये काढून घ्यायचं आहे। आता आपण परातीमध्ये इकडं पीठ काढून घेतलं आणि जे कढईला राहिलेलं पीठ आहे ना, उकड काढताना आपण वाटीमध्ये 2 चमचे पाणी कमी घातलं होतं ना, तेच 2 चमचे पाणी इथं आपण कढईमध्ये घालून घेतलेलं आहे। जे कढईला राहिलेलं पीठ आहे ना, ते काढण्यासाठी ते 2 चमचे पाणी इथं आपण वापरलेलं आहे। आणि पूर्णपणे पॅचुलाच्या साहाय्याने बघा आपण कढईला जे चिटकलं होतं ना पीठ, ते काढून घेतलेलं आहे। आता हेच पीठ आपण ना उकडीमध्ये मिक्स करून घेणार आहे। तोपर्यंत आपण इकडं उकड घेतलेले आहे। आता उकड पहिल्यांदा गरम असते ना, त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, पावभाजीच्या मॅशरनी तरी मॅश करून घ्यायचं आहे, किंवा ह्या ठिकाणी तुम्ही पेला किंवा ग्लासनी पण मॅश करून घेऊ शकता। मी पावभाजीच्या मॅशरनी पहिल्यांदा करून घेतलं आणि नंतर मग मी हातानेच बघा उकड मळून घेतलेली आहे। तांदळाचं पीठ आता आपल्याला ना चांगलं मळून घ्यायचं आहे आणि जे कढईला राहिलेलं पीठ आपण काढून घेतलेलं आहे ना, तेही मिक्स करून घेणार आहे। तेही आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि पीठ आता आपण चांगलं मळून घेणार आहे। पॅचुल्याला लागलेलं पीठ पण इथं आपण काढून घेतलेलं आहे आणि सगळं पीठ आपण आता एकत्र करणार आहे आणि हे पीठ आपल्याला चांगलं मळून घ्यायचं आहे। तांदळाचं पीठ जेवढं आपण चांगलं मळू ना, तेवढं ते मऊसूत अगदी लोण्यासारखं होतं। त्याच्यामुळे आपल्याला तांदळाचं पीठ ना चांगलं मळून घ्यायचं आहे। जेवढं चांगलं मळू ना, तेवढे आपले मोदक एकदम मऊसूत राहतात। त्याच्यामुळे आपल्याला पीठ चांगलं मळायचं आहे। नंतर बघा मी थोडंसं तेल घेतलेलं आहे हातामध्ये, तेल टाकून पण आपण हे पीठ चांगलं मळून घेणार आहे। म्हणजे जे पीठ आहे ना, ते एकदम मऊसूत राहण्यासाठी आपल्याला तेल टाकून सुद्धा बघा इथं आपल्याला थोडंसं पीठ मळायचं आहे। आता मी थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि पीठ मळून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता आता पीठ एकदम मऊसूत अगदी लोण्यासारखं झालेलं आहे। असं पीठ झालं पाहिजे मोदकाचं। आता आपण त्याच्यामधलाच एक गोळा घेतलेला आहे, तो तळहातावरती गोल करून घेतला। गोल केल्यानंतर आता आपल्याला बोटाच्या साहाय्याने त्याची पारी करून बघायची आहे। बघा पीठ एकदम लोण्यासारखं मऊसूत झाल्यामुळे त्याची पारी सुद्धा चिरलेली नाहीये। आता आपल्याला मोदक तयार करायचा आहे, त्यासाठी आपण इकडं सारण आणि थोडंसं तूप घेतलेलं आहे एका वाटीमध्ये। मोदकाचा आपण साचा घेतलेला आहे। पहिल्यांदा साच्याला ना तूप लावून घ्यायचं। तूप लावल्यामुळे काय होतं, मोदक ना चिटकून राहत नाही, त्याच्यामुळे आपल्याला साच्याला तूप लावून घ्यायचं आहे। आता आपण इकडं मोदक तयार करणार आहे, त्यासाठी इथं आपण पिठाचा गोळा काढल्यानंतर आता आपल्याला पिठाचा गोळा ना तो तळहातावरती मळून घ्यायचा आहे। तळहातावरती मळल्यानंतर साच्यामध्ये घालताना ना पिठाचा गोळा थोडासा बोटाच्या साहाय्याने आपल्याला लंबुळका करून घ्यायचा आहे आणि नंतर मग साच्यामध्ये घालायचा आहे। त्याच्यामुळे काय होतं, साच्यामध्ये आपल्याला पीठ घालता येतं। साच्यामध्ये पीठ घातल्यानंतर अंगठ्याला आणि अंगठ्या शेजारच्या बोटाला तूप लावून घ्यायचं। पहिल्यांदा अंगठ्याने पीठ आतल्या साईडला ढकलून घ्यायचं आणि अंगठ्या शेजारच्या बोटाने ना आपल्याला पीठ ना साच्यामध्ये आत सरकावत ना पीठ आपण वरच्या साईडला आणलेलं आहे आणि बोटाच्या साहाय्याने आपल्याला एकसारखं ना असं पीठ वरती आणायचं आहे आणि एकसारखा आतून मोदक आपल्याला करून घ्यायचा आहे तूप लावून। आता तूप लावून आपण एकसारखा मोदक आतून करून घेतलेला आहे। आता आपल्याला त्याच्यामध्ये सारण भरायचं आहे। सारण भरताना आपल्याला चमच्याने नाही भरायचं। सारण भरताना बघा हातात आपण सारण घेतल्यानंतर त्याची गोळी तयार करायची। गोळी तयार करून आपल्याला सारण भरायचं आहे, तरच आपल्याला ना मोदकामध्ये सारण भरता येणार आहे। आता इथं आपण सारण भरून घेतलं। मागच्या साईडने आपल्याला सारण पूर्णपणे असं दाबून भरायचं आहे। सारण दाबून भरल्यानंतर आता आपल्याला पॅक करायचं आहे। थोडं थोडं पीठ असं पुढं सरकावत आणायचं आणि मागच्या साईडने आपल्याला हा मोदक ना पॅक करून घ्यायचा आहे। आता इथं बघा आपण मोदक ही पॅक करून घेतलेला आहे। मोदक पॅक केल्यानंतर जे राहिलेलं पीठ आहे ना ते कडचं, ते आपल्याला काढून घ्यायचं आहे। मोदक आपण तळहाताच्या साहाय्याने ना मागच्या साईडनी पण थोडासा पॅक करून घेणार आहे आणि नंतर मग आता आपल्याला मोदक ना साच्यामधून बाहेर घ्यायचा आहे। तर बघू शकता मोदक किती सुंदर असा आपला तयार झालेला आहे। तेवढाच तो पांढरा शुभ्र अगदी लोण्यासारखा मऊसूत असं झालेला आहे आणि त्याच्या कळ्या पण बघा एकदम छान अशा खुलून आलेल्या आहेत। सुंदर असा आपला मोदक तयार झालेला आहे। मोदकाची मागची साईड पण बघा एकदम छान अशी पॅक झालेली आहे। दुसरा पण मोदक आपण याच पद्धतीने ना तयार करणार आहे। पहिल्यांदा तळहातावरती आपल्याला गोळा चांगला मळून घ्यायचा आहे आणि नंतर मग तो आपण साच्यामध्ये घालून हा मोदक पण त्याच पद्धतीने तयार करून घेणार आहे। जर तुम्हाला घरामध्येच मोदकाची ऑर्डर घ्यायची आहे आणि मोदक विकायचा आहे, तर तुम्ही एक मोदक ना 35 रुपयाला विकू शकता। आता जो मी मोदक तयार केलेला आहे ना, एवढा मोदक तुम्ही
35 रुपयाला विकू शकता। किंवा तुम्ही सारणामध्ये जर ड्रायफ्रूट वापरलेला असेल किंवा मोदकाला वरती जर केशर लावलेला असेल तर तुम्ही तो मोदक 45 रुपयेपर्यंत एक मोदक विकू शकता। अशाप्रमाणे ना तुम्ही घरामध्येच मोदकाची ऑर्डर घेऊ शकता। आता इथं बघा आपण दुसराही मोदक तयार केलेला आहे। त्याच्यामध्ये आपण सारण भरलेलं आहे। सारण भरताना ना मोदकामध्ये जास्त भरायचं, त्याच्यामुळे मोदक खायला खूप छान लागतो। आणि इथं सारण भरून आता आपण मोदक ना पॅक करून घेतलेला आहे। मागच्या साईडने आपल्याला मोदक नीट पॅक करून घ्यायचा आहे। मोदक आपण ना साच्यामधून बाहेर काढून घेतोय। हा पण मोदक बघू शकता तुम्ही किती सुंदर असा तयार झालेला आहे। आणि जी मोदकाची खालची साईड आहे ना ती थोडीशी जर अशी उचटलेली असेल तर तुम्ही अंगठ्याच्या साहाय्याने दाबून ना ती पॅक करून घेऊ शकता। इथं बघा मी या पद्धतीने पॅक करून घेतलेली आहे। दुसरा पण मोदक आपण तयार करून घेतला। इथं आपण सर्व मोदक तयार करून घेतलेले आहेत। एक वाटी तांदळाच्या पिठापासून आपले 10 मोदक तयार झालेले आहेत। आता आपण मोदक ना वाफवून घेऊया। त्यासाठी आपण इकडे गॅसवरती कढई ठेवली। कढईमध्ये आपण पाणी घातलेलं आहे। त्याच्यामध्ये आपल्याला एक खाली रिंग ठेवायची आहे। वरती आपल्याला मोदकाची चाळण ठेवायची आहे। चाळणीला आपल्याला तूप किंवा तेल लावून घ्यायचं आहे। आणि इकडे बघा आपण वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे। पाण्यामध्ये पहिल्यांदा आपल्याला मोदक बुडवून घ्यायचा आहे। असा पाण्यामध्ये जर आपण मोदक बुडवून चाळणीमध्ये वाफवून घेतला ना तर मोदक खाली चिटकत नाही। त्याच्यामुळे आपल्याला मोदक पाण्यामध्ये बुडवायचा आहे। दुसरा पण मोदक आपण इथं पाण्यामध्ये बुडवला, तोही ठेवून घेतला। तिसराही मोदक आपण ना ठेवून घेतला चाळणीमध्ये मोदकाच्या। आणि इथं आपण सर्वच मोदक ठेवल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, कढईवरती झाकण ठेवायचं आहे आणि मोदक आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत। मोदक वाफवताना आपल्याला गॅसची जी फ्लेम आहे ना ती मिडियम ठेवायची आहे। मिडियम फ्लेमवरती आपण ना हे मोदक 15 मिनिट एवढे वाफवून घेणार आहे। तरच आपले जे मोदक आहेत ना ते एकदम छान असे वाफल्या जातात आणि खाताना एकदम छान लागतात आणि दिवसभर मऊसूत राहतात। त्याच्यामुळे आपण ना 15 मिनिट एवढे ना मिडियम फ्लेमवरती हे मोदक वाफवून घेतलेले आहेत। आपले मस्त अगदी हे मोदक तयार झालेले आहेत। मोदक आपल्याला थोडे थंड होऊ द्यायचे आहेत। मोदक थंड झाल्यानंतर आता आपण ना हे मोदक ना एका ताटामध्ये काढून घेणार आहे। आपण मोदक काढण्यासाठी इथं एक ताट घेतलेलं आहे। थंड झालेले सर्व मोदक आपण आता ताटामध्ये काढून घेणार आहे। बघू शकता एकदम आपले छान असे मोदक तयार झालेले आहेत। आणि वाफवल्यानंतर बघा मोदकाच्या कळ्या सुद्धा ना एकदम छान अशा खुलून आलेल्या आहेत। मी एक मोदक सुद्धा तुम्हाला इथं तोडून दाखवणार आहे। एकदम मऊसूत मोदक तयार झालेला आहे आणि त्याच्यामध्ये सारण पण बघा एकदम भरपूर असं सारण आहे। मोदकामध्ये असं भरपूर सारण असलं की मोदक ना खायला खूप छान लागतो। त्याच्यामुळे गरम गरम मोदक असताना त्याच्यावरती तूप घालून हे मोदक खाऊन घ्यायचे, एकदम छान लागतात। ही रेसिपी जर तुम्हाला आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा। तुमच्या मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ तुम्ही सर्वांना शेअर करा। चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करायला देखील विसरू नका। पुन्हा भेटूया आपण अशाच एक नवीन आणि छानशा रेसिपीमध्ये। धन्यवाद।